दैनिक युवा वार्ताचे संस्थापक व संपादक माननीय किसनजी हसे साहेब, अभिनव शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉक्टर जयश्री देशमुख मॅडम, सहसचिव अल्फोन्सा मॅडम, प्रिन्सिपल राधिका मॅडम, प्रिन्सिपल कुसुम वाकचौरे मॅडम, प्रिन्सिपल पराड मॅडम, प्रिन्सिपल कर्डिले मॅडम, शोएब सर, HOD पुंड मॅडम, आबळे मॅडम, उपस्थित सर्व स्टाफ, आज 11 एप्रिल अर्थात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. असा संदेश आणि शिक्षणाची ज्योत मनामनामध्ये आणि स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिराव फुले यांची आज 198वी जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने आपण या महामानवास अभिवादन करत आहोत. यानंतर दीपप्रज्वलन सुद्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण आसनस्थ व्हावं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन केल्यानंतर ज्या गीताने अभिनवची ओळख होते ते म्हणजे अभिनव गीत. मी उपस्थित सर्व मान्यवर आणि आपणा सर्वांना विनंती करतो की आपण अभिनव गीतासाठी कृपया उभं राहावं. अभिनव गीत. एक साथ सावधान. सोन्याचे
धन्यवाद. सर्वांना विनंती आहे आपण कृपया आसनस्थ व्हावं. आपणा सर्वांना माहिती आहेच हे अभिनव गीत महाराष्ट्रातील ज्येष्ठ संगीतकार लेखक बाबासाहेब सौदागर लिखित आणि अभिनवमधीलच आपले संगीत शिक्षक इंद्रमान कोल्हार सर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं हे अभिनव गीत नक्कीच अभिनवच्या या परिवाराला आणि उच्चतेस नक्कीच साजेसं असं अभिनव गीताने आपण या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आजचा हा आगळा वेगळा असा अभिनव परिवाराचा अभिनव शिक्षण संस्थेचा हा सोहळा अर्थात दैनिक युवा वार्ताचा अभिनव अभियान या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा आज आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. मित्रांनो, आनंदाची गोष्ट अशी आहे की आजच्या या मीडिया आणि डिजिटलायझेशनच्या जगामध्ये जर आपल्याला स्वतःला हायलाईट करायचं असेल किंवा फोकस करायचं असेल तर या लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे तो म्हणजे जे वृत्तपत्र आहेत त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून विश्वासार्ह माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजसुद्धा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरुवात केलेली जी वृत्तपत्रांची परंपरा आहे अकोल्यामध्ये दैनिक युवा वार्ताच्या माध्यमातून ही परंपरा अखंडित चालू आहे आणि याचे संस्थापक माननीय किसनजी हसे सर या दैनिक युवा वार्ताच्या माध्यमातून आणि अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊ यांच्या संकल्पनेतून आज हा अभिनव अभियान या विशेषांकाचं प्रकाशन सोहळा आज आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि या कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन आणि उपस्थित आपणा सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी अभिनव शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉक्टर जयश्री देशमुख मॅडम यांना आमंत्रित करतो. गुड आफ्टरनून टू वन अँड ऑल. आजचा हा कौटुंबिक सोहळा आहे अभिनव परिवाराचा. या समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले युवा वार्ता दैनिकाचे संस्थापक आणि संपादक माननीय श्री किसन हसे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या अभिनव परिवाराचे प्रमुख, ज्यांच्या संकल्पनेतून आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम सादर करतोय, पितृतुल्य व्यक्तिमत्व असलेलं आपल्या सर्वांसाठी आदरणीय भाऊ, त्यानंतर युवा वार्ताचे जाहिरात व्यवस्थापक श्री किशोरराव भट, त्यानंतर या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले मॉडर्न हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक नवले सर, उपस्थित असलेले आपल्या विविध विभागांचे प्राचार्य, संस्थेच्या सहसचिव आणि मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या आदरणीय अल्फोन्सा मॅडम, स्मिता पराड मॅडम, प्राचार्य कुसुम वागचौरे, प्राचार्य तिलोत्तमा कर्डिले, प्राचार्य राधिका नवले, शोएब सर, मनीषा मॅडम, स्मिता मॅडम आणि आपण सर्वजण. 2024-25 हे शैक्षणिक वर्ष संपन्न झाले. टुडे इज द सेकंड लास्ट डे. टुमॉरो लास्ट डे ऑफ द स्टुडंट्स and from June onwards new academic year will begin and we all are here. वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा पालकांसमोर, समाजासमोर मांडण्याचा आपला हा प्रयत्न, आणि म्हणूनच हा प्रयत्न आपण आदरणीय हसे साहेबांच्या मदतीने, भाऊंच्या संकल्पनेतून अभिनव अभियान या नावाने प्रिंट मीडिया थ्रू सर्वांसमोर मांडत आहोत.
वर्षभरामध्ये आपण जे काही उपक्रम करतो, ज्या काही ॲक्टिव्हिटी करतो, ते त्या वेळेला प्रासंगिक स्वरूपामध्ये पालकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचत असतात. आपल्या शाळेचं लौकिक, आपल्या शाळेमध्ये होत असलेल्या ॲक्टिव्हिटी, आपल्या संस्थेचं नेचर, ह्या सगळ्याच गोष्टी पालकांपर्यंत जातात, पोहोचतात, रुजतात. आणि पुन्हा एकदा एंड ऑफ द इयर एक संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण जे काही काम केले ते सर्वांसमोर ठेवण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण अभिनव अभियान हा विशेषांक पालकांसमोर ठेवत आहोत. आता आपण अभिनव अभियान असंच नाव का दिलं आहे? असं आहे की ज्या वेळेला इंग्लिश मिडियमच्या शाळा सुरू झाल्या, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या, अशी एक व्यवस्था होती त्यावेळेला. इंग्रजी माध्यमाची शाळा आणि तीही कुठलीही गव्हर्नमेंटची ग्रँट नसताना चालवणं म्हणजे खूप मोठी अवघड गोष्ट होती. आणि फक्त 2च ठिकाणी या शाळा चालवल्या गेल्यात. जर इतिहास पाहिला तर पहिला म्हणजे ज्या ठिकाणी साखर सम्राट होते त्या ठिकाणी, कारण शाळा चालवायची म्हणजे त्याला सपोर्ट हवा. आणि दुसरं म्हणजे ज्यांच्याकडे पैसा होता, व्यावसायिक लोक जे शिक्षण क्षेत्रात उतरलेत, ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या शाळा सुरू केल्या, अशा 2च ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत्या त्यावेळेला. आजही तशीच परिस्थिती आहे. आजही बऱ्याचदा भाऊ आणि आम्ही जर असं बसलो आणि चर्चा केली, असं मनात येतं की 1992ला जेव्हा अभिनव शिक्षण संस्था सुरू झाली त्यावेळेला ती नाशिक, पुणे, औरंगाबाद अशा शहरामध्ये जर असती तर आज आपण खूप वेल एस्टॅब्लिश असतो. कारण या गोष्टीचं वाईट भावना नेहमीच वाटते की ग्रँटेड स्कूलमध्ये ज्या ठिकाणी वेतन आयोगानुसार शिक्षकांना पगार मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक काम आपला स्टाफ करतो आहे, मात्र आपण तेवढं देऊ शकत नाही आहे, याची खंत त्यांच्या मनाला नेहमीच असते. 1 तारखेच्या पुढे ज्या वेळेला पगार जातो त्यावेळेला सगळ्यात प्रथम संस्थेमध्ये जर कुणाला अगदी बेचैन होत असेल तर ते भाऊ आहेत. त्यांना ह्याची नेहमीच काळजी आहे. आणि असे लोक जे असतात ते मी तर म्हणते 1% कदाचित नसतील, इतका स्टाफचा आणि आपल्या सगळ्याच कुटुंबाचा विचार करणारे ते भाऊ आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 1992ला भाऊंना असं वाटलं नसेल का त्यावेळेला इथं ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करण्याऐवजी आपण कुठेतरी पुण्याला, कुठेतरी नाशिकला, औरंगाबादला सुरू करावी? वाटलं असेल. पण त्यांनी शिक्षणाकडे प्रोफेशन म्हणून पाहिलं नाही. आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे एक व्यावसायिक रूप दिलं गेलं, प्रोफेशन म्हणून पाहिलं जाते. मोठमोठ्या बिल्डिंग आणि डोळे दिपवणाऱ्या भौतिक सुविधा पाहिल्या की असं वाटतं की यांच्याकडे खूप काही आहे. येणारे पालक जे आहे ते फक्त फीचं कन्सेशन मागायला येतात, पण तसं नाही आहे. भाऊंना शिक्षणाला व्यावसायिक स्वरूप द्यायचं नव्हतं, तर ज्या समाजामध्ये ते काम करतात, ज्या समाजाचे ते देणे लागतात, जी त्यांची जन्मभूमी आहे, त्या ठिकाणचा पालकवर्ग कसा आहे, त्यांना कशाची गरज आहे आणि काय दिलं पाहिजे हा विचार करून त्यावेळेला आदिवासी, डोंगराळ आणि ग्रामीण भागामध्ये अकोलेसारख्या ठिकाणी त्यांनी अभिनव हे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. हे इतकं सोपं नव्हतं. आज हे सांगण्याची ती वेळ नाही आहे आणि तितका वेळही आपल्याकडे नाही आहे की 1992पासून इथपर्यंतचा आजचा प्रवास हा कसा होता. कदाचित रात्र ते झोपलेही नसतील. बरं, इतक्यावर ते थांबले नाही. राजूर आणि कोतुळला इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करायला त्यांना कुणी आग्रह केला नव्हता. किती अवघड आहे. राजूर आणि कोतुळसारख्या ठिकाणी मिळणारी फी अकोले कॅम्पसपेक्षा खूप कमी, स्टाफ मिळत नाही. आपल्या इथे काम करत असलेले जे अनुभवी लोक होते त्यांना आम्ही अगदी आग्रह करून राजूर आणि कोतुळ या ठिकाणी प्राचार्य म्हणून पाठवले. येणाऱ्या स्टाफला सारखं ट्रेनिंग द्यावं लागतं. ट्रेनिंग दिलं की स्टाफला दुसरं कोणीतरी हायर करते. तीच परिस्थिती आज इथे सुद्धा आहे. इथे आपण स्टाफ हायर करतोय, स्टाफला ट्रेनिंग द्यायचं. ते पूर्णपणे तयार झाले, 1-2 वर्ष झाले की त्यांना संगमनेरमध्ये कुठेतरी ध्रुव, कुठेतरी स्ट्रॉबेरी, अजून नवीन येणारे जे काही क्लासेसवाले आहेत, बन्सल क्लास, अमकं तमकं, हे लोक हायर करतात. पुन्हा नव्याने स्टाफ येतो, पुन्हा त्यांना ट्रेनिंग द्यायचं. BEd आणि DEd कॉलेजची परिस्थिती आज तुम्हाला माहीत आहेत. विद्यार्थी वर्गात नाही आहेत, सगळं ऑनलाईन आणि व्हर्च्युअल नॉलेज आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण काम करतो आहे. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की आपण केलेलं काम हे योग्यरित्या समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्याला आपण अभियान म्हणतो आहे. हे इतकं सोपं नाही. अभियान म्हणजे काय? अभियान म्हणजे ही एक चळवळ आहे, चांगल्या विचारांची, सकारात्मक दृष्टिकोनाची. आपण जे काही चॅलेंज स्वीकारलं आहे ते पुढे नेण्याची. आणि ह्या सगळ्या चळवळीमध्ये भाऊंबरोबर आपण सगळेजण सहभागी आहोत, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.
आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी आहोत. अभिनव अभियान हा एक दैनिक युवा वार्ताचा अंक आहे, विशेष अंक आहे आपल्या अभिनवसाठी त्याने खास तयार केलेला, आणि त्या अंकाचं आज आपण या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत. तुम्हा सर्वांना काय करायचं आहे की तो अंक उद्या तुमच्या हातात पडेल. तुमचे आता जे काही विद्यार्थ्यांचं उद्या लास्ट डे आहे, उद्याचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला तो अंक द्यायचा आहे, म्हणजे तो पालकांकडे जाईल. उरलेल्या ज्या प्रती आहेत त्यासुद्धा आपल्याला वितरित करायच्या आहेत. वितरित करण्याची एक सिस्टीम आहे. आपल्याकडे जे काही सगळे कर्मचारी आहेत, टीचिंग स्टाफ असेल, नॉन टीचिंग स्टाफ असेल, तुम्ही सर्व आहात. या सर्वांना तुम्ही ज्या एरियामधून येत आहात त्या ठिकाणी एक सर्वे करायचा आहे की त्या ठिकाणी कोणते कोणते असे पालक आहेत की ज्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे पण त्यांना शाळेची माहिती नाही आहे, कुठल्या ॲक्टिव्हिटी होत आहेत, काय आहे, कशा पद्धतीने काम केलं जातं, मुलं कशी तयार होत आहेत हे त्या पालकांना माहिती नाही आहे. किंवा काही पालक असे आहेत की ते आपल्या अभिनव कुटुंबाशी जोडलेले आहेत, अभिनव परिवाराशी जोडलेले आहेत, पण तरीसुद्धा त्यांना आपल्या परिवाराबद्दल इतकं माहिती नाही आहे, आपल्या कामकाजाबद्दल इतकं माहिती नाही आहे. असा एक सर्वे तुम्ही सर्वांनी करायचा आहे तुमच्या प्रत्येकाच्या एरियातून, आणि अशा लोकांपर्यंत तो अंक पोहोचवायचा आहे की जेणेकरून जास्तीत जास्त लोक हे आपल्या परिवाराशी जोडले जातील, अभिनव परिवाराशी जोडले जातील. ऑनलाईन आपण हा अंकाची लिंक सगळ्यांना पाठवतो आहे. आजचा आपला हा कार्यक्रम लाईव्ह आहे. लाईव्ह प्रक्षेपणामध्ये जे कोणी या ठिकाणी प्रेक्षक आहेत की जे हा प्रोग्राम लाईव्ह बघत आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा आपण पोहोचतो आहे. तर या पद्धतीने तुम्हाला उद्या हे सगळं कामकाज करायचं आहे. उद्या तुमच्या हातात अंक आल्यानंतर कदाचित असं होणार नाही की उद्याच ते होईल. उद्यानंतर पुन्हा 2 दिवस सुट्टी येते, 15ला पुन्हा वर्किंग डे आहे. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना हे काम करायचं आहे. त्यानंतर त्याचं रिपोर्टिंग तुम्हाला तुमच्या प्राचार्यांकडे करायचं आहे की तुम्ही जे काही प्रती तुमच्या स्वतःसाठी मागवलेल्या आहेत त्या प्रतींचं तुम्ही वितरण कशा पद्धतीने केले. वेग वितरण आपल्याला कुठेही करायचं नाही आहे. बऱ्याचदा होतं काय की वाचक काही इंटरेस्टेड नसतात, जसं पॅम्पलेट्सच्या संदर्भामध्ये होते. पेपरमध्ये बरेचसे पॅम्पलेट्स येतात आणि वाचणारे वाचक काय करतात की पेपर असा धरला की पॅम्पलेट्स खाली पडतात आणि मग ते सगळीकडे ते वाचले जात नाहीत, फक्त एक रद्दी पेपर म्हणून ते फेकले जातात. तर अशा वाचकांपर्यंत आपला पेपर जाणार नाही ह्याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे, कारण तुमची सगळ्यांची मेहनत त्याच्यात लपलेली आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यामुळे अशाच आपल्या अभिनव परिवारापर्यंत ते पुरवणी जायला हवी आहे की ज्यांना त्याची गरज आहे, ज्यांना ती माहिती आवश्यक आहे, ज्यांना ते वाचायचं आहे, ज्यांना ते बघायचं आहे, ज्यांना ते जाणून घ्यायचं आहे. तर हे आजचं आपल्या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. हे प्रयोजन विशद करताना माननीय हासे साहेबांना आणि इथे जे किशोरदादा बसलेले आहेत यांना खरं तर मी तुमच्या सर्वांच्या वतीने थँक्यू म्हणू इच्छिते, कारण सेकंड लास्ट 2 days बिफोर डे बिफोर yesterday ही केम विथ मी विथ अ कॉपी. माझ्याकडे ते कॉपी घेऊन आले की अशा अपेक्षेने की दिस इज फायनल नाव. आणि त्याच्यानंतर त्यांना मी काल दिवसभरामध्ये आणि परवा इतका त्रास दिला आहे की बरेचसे त्याच्यामध्ये चेंजेस केले, पण तरीसुद्धा त्यांनी कुरकुर न करता फार मोठं सहकार्य केलं आणि मला ते सगळे चेंजेस त्यांनी करून दिलेत अगदी जसे अपेक्षित होते तसे. किशोरदादा खूप खूप धन्यवाद, आणि साहेबांनासुद्धा मी खूप धन्यवाद देऊ इच्छिते की त्यामुळे हे सगळं सक्सेस होऊ शकलं. त्यानंतर आदरणीय भाऊंच्या संकल्पनेतून हे कृतीत आलं. त्यामुळे काय झालं की तुम्हा सर्वांना तुमचे जे एफर्ट्स आहेत, तुमचं जे काम आहेत ते सर्वांसमोर प्रिंट मीडियाद्वारा मांडण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आदरणीय भाऊंनासुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छिते आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून माझं हे छोटंसं प्रयोजन संपवते. थँक्यू. काय आहे मॅडमने आपणासमोर विशद केलेला आहे. आणि मित्रांनो, आपणास माहिती आहे की अभिनवचा KGचा विद्यार्थी असो किंवा अभिनवचं मॅनेजमेंट किंवा भाऊ असत, सर्वजण आपापल्या परीने आपला बेस्ट देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतात. आणि आपण आत्तापर्यंत बघत आलो आहे की KG to PGपर्यंत अभिनवचा विद्यार्थी नेहमीच पुढे अशी संकल्पना घेऊन जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये असणारा अभिनवचा विद्यार्थी आहे. या पुरवणीमध्ये, या विशेषांकामध्ये अभिनवच्या KGपासून तर PGपर्यंतच्या सर्व जे सगळे आपले युनिट्स आहेत, मग अभिनव प्री स्कूल असेल, अभिनव मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल असेल, वसुंधरा अकॅडमी असेल किंवा अभिनव सिनियर कॉलेज ऑफ सायन्स असेल, MBA कॉलेज असेल, सह्याद्री व्हॅली स्कूल असेल,
किंवा आपला ज्युनियर कॉलेजचा मारुतीराव कोते ज्युनियर कॉलेजचा विभाग असेल किंवा मुळा व्हॅली असेल किंवा इवन लायब्ररी डिपार्टमेंट असेल, हॉस्टेल डिपार्टमेंट असेल, या सर्वांचा उल्लेखनीय त्यांनी जी कामगिरी केलेली आहे त्याचा सर्व सारांश, त्याची सर्व समरी ही या विशेषांकामध्ये आहे. त्यामुळे हा विशेषांक पालकांपर्यंत जाणं फार गरजेचं आहे. आजकाल आपण डिजिटलायझेशनमध्ये जगतो आहे, त्यामध्ये आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया तर इम्पॉर्टंट आहेच, परंतु त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियासोबतच आजकाल जास्त विश्वासार्हता ही प्रिंट मीडियाची पण आहे. त्यामुळे डिजिटल जितकं आपण जाऊ, एका बाजूला बघितलं तर व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक यासारखे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यावरती तर ॲडव्हर्टाइजमेंट झालीच पाहिजे, परंतु त्याचबरोबर लोकांनी ज्यावेळेस लोक वाचतात पुरवणी किंवा न्यूजपेपर हातामध्ये घेऊन, त्यावेळी लोकांचा विश्वास त्यावरती जास्त असतो. म्हणून मला वाटतं ही सप्लिमेंट ज्यावेळी पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि सोशल जे आपले आस्पेक्ट आहेत सोसायटीमध्ये ज्यावेळेस जाईल आणि त्यावेळेस लोक ज्यावेळेस ही सप्लिमेंट वाचतील तेव्हा कळेल की अभिनव काय आहे. आणि त्यासाठी हा विशेषांक अभिनव अभियान नक्कीच महत्त्वाचा आहे. वेगवेगळे स्कूल्स आजकाल अकोले, संगमनेर भागामध्ये येत आहेत आणि त्यातून जर अभिनवचं व्हॅल्यू वाढवायचं असेल तर अभिनवमध्ये काय चालतं हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि तो प्रयत्न दैनिक युवा वार्ताच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे ज्यांनी या संकल्पनेसाठी, या मोहिमेसाठी प्रयत्न केलेत, कष्ट केलेत, त्यांचं सत्कार आणि स्वागत करणं अभिनव परिवाराच्या वतीने ही आपली जबाबदारी आहे, आपली परंपरा आहे. त्यामुळे अतिथी देवो भव यानुसार आपल्या अतिथींचं स्वागत आणि अभिनव परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. प्रथमतः दैनिक युवा वार्ताचे संस्थापक व संपादक माननीय किसनजी हसे सर यांचं स्वागत आणि सत्कार अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हा विशेषांक संपादित होत असताना ज्यांनी खूप सिंहाचा वाटा यामध्ये उचललेला आहे, अभिनव शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉक्टर जयश्री देशमुख मॅडम यांच्या शुभ हस्ते हसे सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यानंतर आत्ताच मॅडमने उल्लेख केल्याप्रमाणे दैनिक युवा वार्ताचे उपसंपादक व जाहिरात व्यवस्थापक सन्माननीय किशोर आव्हाड सर यांचं स्वागत आणि सत्कार अभिनव शिक्षण संस्थेच्या सहसचिव व मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अल्फोन्सा मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कारण प्रत्येक शब्द तपासून बघायचा असतो, प्रत्येक डिझाईन व्यवस्थित मॅच करायची असते आणि त्यामध्ये कुठेही चूक नको, कारण पालकांपर्यंत हा सर्व मॅटर जाणार आहे. त्यामुळे किशोर सरांनी फार मेहनत त्यासाठी घेतली आहे, त्यामुळे किशोर सरांचं मनपूर्वक हार्दिक आभार, अभिनंदन, धन्यवाद. या कार्यक्रमासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे, मॉडर्न ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय नवले सर यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी शोएब शेख सर MBA विभागाचे HOD शोएब शेख सर यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. वेलकम नवले सर. आणि यानंतर दैनिक युवा वार्ता या वृत्तपत्राच्या वतीने अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊ आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे अभिनव अभियान हा विशेषांक संपादित होतो आहे, त्यानिमित्ताने सन्माननीय किसन हसे सर, किशोर आव्हाड सर आणि दैनिक युवा वार्ताच्या वतीने आदरणीय भाऊंचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी भाऊंना विनंती करतो की आपण या सत्काराचा स्वीकार करावा आणि किसन हसे सर आणि किशोर आव्हाड सर यांना विनंती आहे आपण
भाऊंचा सत्कार या ठिकाणी संपन्न करावा. अकोले, संगमनेर, अहमदनगरमधील एक विश्वासार्ह दैनिक म्हणून युवा वार्ता या वृत्तपत्राचा समावेश आहे आणि या वृत्तपत्राच्या अभिनव अभियान या विशेष अंकाचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या दैनिक युवा वार्ताचे संस्थापक व संपादक किसन हासे सर आणि उपसंपादक किशोर आव्हाड सर भाऊंचा या ठिकाणी सत्कार संपन्न करत आहेत. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया आसनस्थ व्हावं आणि यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी दैनिक युवा वार्ताचे संस्थापक व संपादक मान्य किसन हासे सर आपणास विनंती आहे आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. सन्माननीय किसन हासे सर. ओके. दैनिक युवा वार्ताचे संस्थापक संपादक आमचे मित्र किसनराव हासे सर, युवा वार्ता परिवारामध्ये विशेष महत्त्वाची अशी जी भूमिका संपन्न करतात ते किशोरजी आव्हाड, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर जयश्री देशमुख मॅडम, संस्थेच्या सहसचिव अल्फोन्सा मॅडम, आज ज्यांची विशेष उपस्थिती आपल्या सर्वांच्यामध्ये आहे ते आमचे बंधू चंद्रभानजी नवले, व्यासपीठावर आपल्या प्रत्येक युनिटचे प्राचार्य, विभाग प्रमुख सर्वजण उपस्थित आहे. वेळेच्या अभावी सर्वांच्या नावाचा उल्लेख न करता मी सर्वांच्या प्रती अंतरीचे जे भाव आहेत ते मी या ठिकाणी उद्धृत केलेत असं सर्वांनी मानावं. सर्वच उपस्थित बंधू भगिनींना आज वेगवेगळ्या अर्थानं आजचा दिवस माझ्यासाठी विशेष मोलाचा आहे. आज महात्मा फुले यांची जयंती आहे. ज्यांच्या चरित्राचा अभ्यास करायचा, ज्यांच्यावरती बोलायचं, ज्यांच्यावरती संधी मिळेल तिथे मिळेल तितका वेळ बोलायचं. आज त्यांचा जयंती सोहळा आहे. शेतकरी चळवळीतनं मी आलेलो आहे. मला जर कोणी विचारलं की तुमचा धर्म कोणता तर मी सांगतो शेतकरी. आमची जात कोणती, पंथ कोणता, तो पण शेतकरी. जगायचं कोणासाठी आणि वेळ आली तर मरायचं पण कोणासाठी तर ते शेतकऱ्यांच्यासाठी. उभी हयात राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्यासाठी आत्तापर्यंत माझं भाग्य म्हणून मला व्यतीत करता आलेलं आहे. आणि त्या शेतकऱ्यांचे पहिले नेते आहेत महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचा जयंती सोहळा आज इथे संपन्न होतो आहे आणि अभिनव परिवाराचे आपण सर्व सदस्य आज इथे एकत्रित आलो आहे. तुमच्या अगोदर आम्ही 11:30 वाजता आपला चतुर्थ श्रेणी स्टाफ
आणि बस स्टाफ यांच्याबरोबर पण आम्ही हितगुज केलं, त्यांच्याबरोबर पण आम्ही बोललो आहे, त्यांना पण शुभेच्छा आम्ही दिल्यात आणि आपल्याला पण सर्वांना विशेष शुभेच्छा द्यायच्या आहेत. मी तुमच्याबरोबर कदाचित यापूर्वी अनेकदा बोललेलो असेल. ज्यांना आम्ही गुरुस्थानी मानतो ते श्रद्धेय भाऊसाहेब थोरात साखर कारखाना चालवित असताना 1,00,000 पोत्याचं गणित झालं रे झालं की ते स्वतः येणार, गेस्ट हाऊसवर सगळ्या फुलांची पानं बिनं ते स्वतःच एकत्रित करणार, स्वतः बंच करणार आणि आम्हाला बोलावून घेणार, प्रत्येकाच्या खांद्यावर हात टाकून सांगणार 1,00,000चं गणित केलं आहे तुम्ही, मला आनंद झाला आहे, आणि भरभरून आमच्याबद्दल बोलणार, उत्साहित करणार, एक नवी ऊर्जा पण देणार आणि एक नवा शिष्टाचार तो पण अतिशय लीनपणे ते जोपासणार. त्याच दृष्टीनं तोही दिवस माझ्यासाठी आज विशेष मोलाचा आहे किंवा अभिनव परिवारासाठी विशेष मोलाचा आहे. तुम्हा सर्वांचं सहकार्य म्हणून अभिनवचा हा प्रवास सुरू आहे. कितीतरी अडचणी येतात, कितीतरी खाचखळगे असतात, कितीतरी मोठे दगड पुढे आडवे येत आहेत, काठी किती पायात खुरटत आहेत ते काही विचारूच नका. ह्या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करून आपल्या सर्वांचा प्रवास पुढे चालला आहे. सहजपणे जे करता येतं ते आपलं काम नाहीच, ते आपल्यासाठी नाहीच आणि आपल्याला ते अपेक्षित पण नाही. जे काम कोणी करू पाहत नाही तेच काम आपण करायचं. जे म्हणतात की नाही ते फार अवघड आहे, तर ते अवघड कामच आपण स्वीकारायचं. मनात कसली पण न्यूनता नाही, उलट उमेद अधिक वाढते, ऊर्जा अधिक वाढते, आत्मबळ अधिक मिळतं आणि आपण म्हणतो की कंबर कसून कामाला लागावं, तसे आपण सर्वजण कामाला लागतो. मी माझ्याबद्दल नाही, आपल्या सर्वांच्याबद्दल बोलतो आहे. असा हा सगळा आपला अभिनवचा परिवार आहे. 1992ला आपण सुरुवात केली, आज 2025पर्यंत आपण आपली यशस्वी वाटचाल संपन्न करतो आहे. एखादं स्कूल चालवणं, एखादी संस्था चालवणं, याचे कितीतरी चालवण्याचे वेगळे मार्ग आहेत किंवा अर्थ काढता येतात. पण चालवणं म्हणजे काय? चालवण्यातला कोणता आशय महत्त्वाचा आहे? चालवण्याचं अंतिम उद्दिष्ट काय असतं? चालवण्याच्यासाठी जे प्रयत्न झालेत ते कशासाठी असतात? शेवटी ध्येय कोणतं, प्रेरणा कोणती? या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. मॅडमने त्याचा बराचसा भाग त्यांच्या भाषणामध्ये सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त केला आहे. ते पण थोडंसं मी आज कदाचित एखादा मिनिट अधिक घेऊन तुम्हा सर्वांशी बोलेल. कोमणी चळवळीतला अतिशय जहाल भाषणं करणारा मी होतो. तुम्ही माझ्या नावावर आणि तुम्ही आत्ता इतके वर्ष मला जवळून पाहतायत त्यावर काही जाऊ नका. कितीतरी भडकाऊ भाषणांच्या केसेस मी स्वतःच्या अंगावर घेतलेल्या आहेत. कितीतरी टोकाच्या चळवळी मी केलेल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांच्यासाठी होत्या, ज्या कामकऱ्यांच्यासाठी होत्या. कितीतरी अशा संघटना आहेत ज्यांना आमच्या भाषेमध्ये असंघटित वर्ग म्हणतो आम्ही. हा असंघटित वर्ग आहे. अशा असंघटित वर्गाच्या कितीतरी युनियन मी स्वतः बांधलेल्या आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये 1989ला मला भाऊसाहेबांनी इथून उचललं आणि संगमनेर शुगर फॅक्टरीवर नेलं. तो सगळा इतिहास मी आत्ता आमचे मित्र किसनराव यांना सांगितला. गेल्यावर ते किती बोलले, किती रागवले, किती चिडले ते पण मी त्यांना सांगितलं. 1989ला मी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचा पहिला संचालन झालो आणि मला का आणलंय, कशासाठी आणलंय हे भाऊसाहेबांनी पहिल्यांदाच सांगितलं. ज्या गावावर मी प्रचंड प्रेम करतो ते नवलेवाडी गाव, ज्या गावातल्या माय माऊल्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत चुलीपाशी बसून मला जेवण खाऊ घातलं त्या मावल्यात, ते माझं नवलेवाडी गाव. ज्या गावानं भूमिगत चळवळीमध्ये मी रानात वनात कुठे पण भटकंती करतोय, तिथं भाकरी होऊन यायच्या, कधी माऊली यायची तर कधी तो आमचा बंधू पण यायचा, ते नवलेवाडी गाव. तेव्हा ते म्हणायचे की मधुकर तुझ्यापासून माझं काय आडलंय असं नाही, पण माझ्या भावना तुमच्यात गुंतल्यात, माझं मन तुमच्यात गुंतलं आहे. मला असं वाटतं की तुम्हाला घेऊन, बरोबर घेऊन मी चालावं, म्हणून मी तुला आज इथे आणलं आहे आणि तुझ्याकडून नॉमिनेशन पेपर भरून घेतला. मध्ये अशी एकदा वेळ आली की मी संगमनेर सोडाबाने अकोल्याला आपल्या कारखान्याचा उपाध्यक्षपद स्वीकारावं. नामदार बाळासाहेब थोरात यांनी ते मान्य केलं. त्यांचाच तो प्रस्ताव होता आणि पिचलसाहेब फार आग्रही होते की ती आपल्या कारखान्याची पहिली निवडणूक होती. पिचलसाहेब म्हणत होते की मला खात्री आहे मी मंत्री आहे, मी राज्यभर फिरेल,
पण मधुकर साखर कारखाना उत्तम चालवेल. ते बाळासाहेबांना म्हणत होते की मधुकर मला द्या. भाषाशैली अशीच होती, तुम्ही दुसरा माणूस घ्या, तो मला पाहिजे, तो इकडे द्या. आणि थोरात साहेबांनी, बाळासाहेबांनी एक दिवस माझा राजीनामा घेऊन तो निर्णय पक्का केला. मीटिंग संपली नव्हती, भाऊसाहेब थोरात आत आले आणि इतके चिडलेले, त्यांचे डोळे अक्षरशः आग ओकीत होते. ते बाळासाहेबांना म्हटले, कोण गेलं तर मधुकरला आणायला अकोल्यात. छातीवर हात ठेवून म्हटले, भाऊसाहेबांनी आणलंय म्हणे. त्याला परत तिकडं पाठवण्याचा निर्णय तुझा, तू कोण, तुला तो निर्णय करता येणार नाही. जोपर्यंत भाऊसाहेब थोरात जिवंत आहे तोपर्यंत मधुकर हा संगमनेरलाच माझ्याच बरोबर राहील. आणि मी शेवटपर्यंत त्यांची साथ संगत मी कधी पण सोडली नाही. त्यांच्या त्या भावना मी जपल्या. आपल्याकडच्या एखाद्या मोठ्या कारखान्याचा मला पद मिळेल ही अभिलाषा मी बाळगली नाही. तिथूनच अभिनवची सुरुवात झाली हे मला आपल्या सर्वांना सांगायचं. भर दुपारची वेळ होती आणि ते मला घेऊन बसले होते गेस्ट हाऊसच्या त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात. मला म्हटले, इतकं बोलतो, रक्तरंजित क्रांतीची भाषा करतो, मोठमोठ्याने भाषण करतो, क्रांती बोलतो. मला सांग एकदा, क्रांती म्हणजे काय, तुला समजतंय का? म्हटले, तुला फ्रान्स राज्यक्रांती झाली, पण जेव्हा क्रांती झाली परत प्रतिक्रांती झाली. जर्मन राज्यक्रांती झाली, ती पण यशस्वी झाली ना. सोव्हिएत रशियन क्रांती झाली, ती पण यशस्वी झाली ना. चीनची क्रांती झाली, ती पण यशस्वी झाली ना. क्रांतीचा इतिहास जगाच्या पाठीवरचा असा आहे. एका बाजूनं क्रांती होते हे खरं आहे, पण लगेचच प्रतिक्रांती उभी राहते हे पण तितकंच खरं आहे. जर तुला काही करायचं असेल आणि ते पण मर्यादित अर्थानं काही करायचं असेल तर मधुकर, तू कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम कर आणि एज्युकेशनमध्ये काम कर. 500 माणसांचं तुझ्या जीवनात तुला परिवर्तन करता आलं तरी तू बरंच काही मिळवलं. तुझं जीवन कारणी लागेल. केवळ त्यांच्या एवढ्या एका आदेशानं 1992ला त्यांच्याच हस्ते आपण अभिनव सुरू केला, 14 विद्यार्थी घेऊन. आणि त्यांच्याच आदेशानं सगळ्या सहकारी संस्थांच्यावरती मी काम केलं आहे. कोणती पण एक सहकारी संस्था अशी नाही की जिच्यावर मी काम केलेलं ना. स्थानिक स्वराज्य संस्था पण अशी कोणती पण नाही, अकोल्याची ग्रामपंचायत ती जिल्हा परिषद, कोणती पण नाही की मी ज्याच्यावर काम केलेलं नाही. मी या सगळ्या संस्थांच्यावरती काम केलं आहे. आणि आपण MLA झालो पाहिजे, आपण MP झालो पाहिजे, माझं स्वप्न नव्हतंच आणि आजही नाही. त्यामुळं जे काही उद्दिष्ट होतं, गुरुची आज्ञा आणि आपण ती स्वीकारली आणि पेलण्याचा प्रयत्न केला. हा आत्तापर्यंतचा एक टप्पा मी आपल्या सर्वांच्या समोर विशद केला. पण तो पेलला कोणी असं म्हटलं तर ते मी पेलला असं म्हणण्याचं धारिष्ट्य मी कधीच करणार नाही. तो माझा स्वभाव नाही. संघशक्तीला महत्त्व देणारा मी राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता आहे आणि ते पण 100 हवेत असं मला कधीच वाटत नाही. 5 असले आणि त्यांची वज्रमुठ असली की आपण समाधानी असतो. आणि तीच माणसं यशस्वी होतात, संख्येची माणसं यशस्वी होतात हे खोटं आहे. प्रचिती पाहिजे असेल तर मी मुद्दाम तुम्हाला उदाहरण देईल. संपादक किसनरावजी पण इथं आहेत की चला अकोल्याचा बाजार भरला, हजारो माणसं बाजारामध्ये आहे. कुणीतरी तुम्ही 2 जण जा, हातात नंग्या समशिरी घ्या आणि घुसा बाजारात. एक माणूस बाजारात थांबणार नाही, सगळे पळतील, सैराबाईरा कुठे पळता येईल तिकडे पळतील. गर्दीचं हे शास्त्र आहे. पण ती 2 जे हिकमतीची माणसं असतात ना, त्यांचं धारिष्ट्य ते त्या दृष्टीनं मोलाचं असतं. तेव्हा संख्या महत्त्वाची नाही. आपण संख्येनं कमी असलो तरी आपली जी संघटना आहे, आपण जे एकमताचे आहोत, आपण एका जीवाचे आहोत, आपण एकमेकाच्या बरोबर नात्यानं बांधलेले आहोत. इथे कुणीही पण स्त्री नाही, कुणी पण पुरुष नाही, आहेत ते सगळे एकमेकाचे नात्याचे. किसनरावांशी बरंच बोलत होतो, त्यात असं पण बोललो की आमचे मामा सकाळी मला असं विचारित होते की अलीकडे तू गंध का लावतो इतका उंच. मी काही फार बोललो नाही त्यांच्याबरोबर, पण त्याने मी एवढंच सांगितलं की मला असं वाटतंय की माणसाशी माणूस जोडावा. किसनरावला मी ह्याच भाषेत बोललो, तीच भाषा तुमच्यासमोर बोलतो आहे. मला वाटतंय की माणसाशी माणूस जोडावा, पण माणूस म्हणजे मशीन नाही. त्याची अलाइनमेंट करायची. अलाइनमेंट म्हणजे समोरासमोर आणायचे आणि नट बोल्टानं फिट करून टाकायचे, किंवा स्क्रूड्रायव्हर घ्यायचा आणि स्क्रूड्रायव्हरनं ते स्मिता मॅडम ते ॲसेंबल करायचं. असे तर काही माणसं एकमेकाला जोडता येत नाही.
माणसं एकमेकाशी जोडावे लागतात त्या मनाच्या आणि हृदयाच्या धाग्याने. पण तुमच्या मनात श्रद्धाभाव असेल तरच माणसाला माणूस जोडता येतो. तुमच्या मनात श्रद्धाभाव असेल तरच तुम्ही माणसांचा समूह एकत्रित करू शकता. तरच तुम्ही हा आमचा परिवार आहे असं म्हणता. तरच तुम्ही आमचं एक कुटुंब आहे असं तुम्ही म्हणता. विखुरलेल्या माणसांना एकत्रित करणं, याच्यासाठी जो एकत्रित करू पाहतो त्याच्याकडे ती श्रद्धा पाहिजे. नातं जोडण्याची त्याच्यामध्ये तेवढी एक क्षमता पाहिजे किंवा तितकं विशाल हृदय त्याला पाहिजे. आणि तसंच जर काही मला वाटत असेल की मला याच्यात यश यावं, तर तो श्रद्धाभाव आध्यात्मिक शक्तीशिवाय निर्माण होत नाही. जग कितीही पण वरती गेलं तरी, कितीही गेलं तरी, म्हणजे सुनीता विल्यमच्या बाबतीत सुद्धा असं बोलतायत की 8 दिवसासाठी गेलेली सुनीता ही 9 महिने वरती राहते. पण त्याच्याबद्दल सुद्धा काही लेख आलेत. तिनं त्याही वेळेस नेताना भगवद्गीता बरोबर नेलेली होती. तर श्रद्धाभाव हा अध्यात्माचा जो काही आत्मा आहे तो मानवी जीवनाला खरंच तुम्हाला सांगतो की नात्याची एक साखळी जोडायला मदत करतो. घरातलं माणूस गेलं तर रडतं ना कुणी पण. एका साधू पुरुषाचं मत मी ऐकलेलं आहे की रस्त्यावर ते खंगलेलं कुत्रं झोपलेलं असताना त्याच्या पायावरनं जेव्हा 4चाकी गाडीचं त्याची जेव्हा टायर जातो तेव्हा ते मोठमोठ्यानं ओरडतं. रडतो तर प्रत्येकजण, आपल्यावर संकट येईल तेव्हा. पण रडू असं आलं पाहिजे की त्याच्यावर संकट आहे तरी मला रडू आलं पाहिजे. तर त्याला रडणं हे आपल्यासाठी वरदान आहे. आपल्यासाठी ते वरदान असतं. रडता येणं हे वरदान आहे. फार विषय लांबेल, ते पण एक मानसशास्त्र वेगळं आहे. मी इथे थांबतो. पण सांगू हे पाहतो की माणसाला माणूस जोडून असा एक परिवार उभा करायचा असेल तरी हे पहिल्यांदा आपण स्वीकारलं पाहिजे की एक माणूस काही पण करू शकत नाही. एकटा माणूस काही पण करू शकत नाही. कुणीतरी एकानं त्याचं नेतृत्व करायचं असं म्हणून तो असतो. पण त्याच्याबरोबर जोडलेली जेवढी माणसं आहेत ज्याला परिवार म्हणतो ना, ते त्या परिवाराचं यश असतं. ते परिवाराच्या शिवाय अशक्य गोष्ट आहे. मी परत एक उदाहरण माझ्यासाठी परत एकदा देईल की जे तुम्हाला माझं म्हणणं काय आहे ते तुम्हाला समजावं. मी एक पुस्तक लिहिलं आणि त्याचं प्रकाशन इथेच आपल्याकडे झालं होतं. ज्यांनी प्रकाशन केलं ती मोठी माणसं होती. ते सगळे म्हणत होती सगळं लिहिलं, सगळं केलं, बायकोचं नाव पण नाही आहे त्यामध्ये. तिच्याबद्दल का नाही लिहिलं. तेव्हा पण मी त्यांना सांगितलं होतं की कितीतरी कॉलमवर आमच्या कुटुंबाची ती इमारत उभी आहे. कितीतरी कॉलम आहेत, एक नाही अनेक कॉलम आहेत. लिहायचं तर मग सगळ्याच कॉलमच्याबद्दल लिहावं लागेल. एकट्या सुमन नवलीच्या एका कॉलमबद्दल लिहिता येत नाही. ते लिहिणं उचित नसतं. कोणाला काहीही वाटलं तरी ते लिहिणं उचित नसतं. अप्रत्यक्षपणे ती आत्मस्तुती असते. सगळ्यांना जर समान न्याय द्यायचा आहे आणि सर्वांच्यावरती समान भाव आहे हे जर आपण मानत असू तर श्रेय सगळ्यांचं आहे, कर्तृत्व सगळ्यांचं आहे, त्याग सर्वांचा आहे, योगदान सर्वांचं आहे. कोणाचं बुद्धीचं असेल, जो सब्जेक्ट टीचर आहे तो बुद्धीचं, ज्यांच्याकडं विशेष पांडित्य आहे, प्रशासन पण आहे, अकॅडमिक पण आहे, तर ते प्राचार्यांचं आहे. आणि चतुर्थ श्रेणीचं काम करतो तो काही कमी मोलाचा असतो का? त्याला पण कमी मोलाचं लेखता येत नाही. मी आज पहिल्यांदा त्यांच्याबरोबर बोललो. सर्वात महत्त्वाचं मी ड्रायव्हर आणि सहाय्यक यांच्याबद्दल बोललो की वर्षभरामध्ये एक खर्चटलं सुद्धा कुणाला नाही. तर ते वर्ष आमच्या दृष्टीनं आनंदाचं वर्ष आहे. 25 बसेस तालुक्यामध्ये संपूर्ण फिरतायत. सगळा घाट माथ्यांचा पोर्शन आहे. पूर्वेला सोडा फक्त, मग तुम्ही इकडे दक्षिणेत जा, इकडे उत्तरेत जा, इकडे पश्चिमेत जा, सगळ्या घाटातून जायचं आहे. त्यांचा पण त्याग, त्यांचं पण कौशल्य हे महत्त्वाचं असतंच. आणि म्हणून आपल्या सर्वांचं योगदान जिथे साठवलेलं आहे ही आपली आत्तापर्यंत 2025पर्यंतची ही आपली साथ संगत आणि हा सर्वांचा त्याग, अभिनव परिवार म्हणून आपण केलेलं काम, हे सगळं आपल्या सर्वांच्या प्रयत्नातनं, सर्वांच्या कसोटीतनं, सर्वांच्या खडतर तपश्चर्येतनं आणि सर्वांच्या एकीतनं उभं राहिलं आहे. हे आपण जेव्हा मान्य करू तरच आपल्याला पुढे जाता येतं. आणि आज उद्या लास्ट वर्किंग डे आहे म्हणून आपण हा दिवस निवडला. अजून एक गोष्ट आहे की मॅडम म्हणत होत्या पण मी म्हटलं नाही, थोडंसं पुढे ढकला. त्यानं मी म्हणू शकत नव्हतो पण म्हटलो पण नाही. पण पुढं का त्याची पण काही कारणं आहेत. 3 महिन्यांचा पगार तुमचा झालेला नाही.
आणि आम्ही येऊन तुमच्यासमोर भाषणं करणार आहोत. मायबाप सरकार तर आपली कितीतरी रक्कम कापून ठेवलेली आहे, पण दिलीप मंडलिक, विक्रम नवले ह्या दोघांना विशेष धन्यवाद आहे की महिनाभर सातत्यपूर्वक ही माणसं पाठपुरावा करत गेले आणि 4 दिवसापूर्वी 3 महिन्यांचा पगार सहजपणे आपण देऊ शकू इतका निधी आपल्या खात्यावर जमा झाला. मी काल सुट्टीच्या दिवशी येऊन सकाळी काल सह्या केल्यात. आज तो पगार आपल्या खात्यामध्ये वर्ग पण झालेला आहे. 2 महिन्यांचा पगार आज खात्यात वर्ग केला आहे आणि आमच्या सकाळी त्या चतुर्थ श्रेणीच्या माय मावल्या होत्या, त्यांना म्हटलं की जरा एप्रिलचा पगार पण 8 दिवसांनी करायचा आहे, 8च दिवसाने, पण मुद्दाम मी तुम्हाला आज देत नाही, जर टप्प्याटप्प्याने देऊया, नाहीतर हाती एकदम आले की परत तुम्हाला पुढे जाऊन जाणवेल मेमध्ये की घाई केली पगार घ्यायला आपण, आता काय आपल्याजवळ आहे. म्हणून तुम्ही मुद्दाम जाताना उशिरा तो पगार देणार आहे. आज मला तो एक माझ्या मनात आणि आमच्या सर्वच मॅनेजमेंटच्या मनातला आनंद आहे. बोलणं सोपं आहे, पण माणसाचा व्यवहार जो आहे, शेवटी प्रत्येक माणूस पोटासाठी जे काही करत असतो त्याचं दाम जर आपल्याला वेळेवर देता यावं हा आपला प्रयत्न असतो. मी भरपूर प्रयत्न करतो, पण आता आम्हाला अडथळे पण भरपूर आहेत. तुम्हाला माहिती आहे आमच्यासमोर काय काय चक्रव्यूह ठेवलेले असतात, हे तुम्हाला सांगून काही उपयोगाचे नाही आहेत सगळे, आणि ते तुमचं काम पण नाही. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेनं आम्हाला जे बळ लाभलं आहे त्या बळातून आम्ही त्यांच्या विरोधात लढतच आहोत. पण त्याचे काही अडथळे येतात, आपल्याला त्याचा त्रास होतोच, पण तो त्रास सहन करून आपला सगळा प्रवास पुढे जात चालला. आणि मी एक शब्द देतो की पुढचं वर्ष असं असेल ज्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला सॅलरी झाली पाहिजे. आणि असं काही धरू नका गृहीत की आता ह्या महिन्याची पुढच्या जूनची सॅलरी जेव्हा येईल तेव्हा काही वाढ वगैरे काही आम्हाला दिली जाईल की नाही, त्यात पण आपण काही काळजी करू नये, चिंता करू नये. आणि आपल्यापैकी काही लोक खरंच चांगले आहेत. आत्ता निवेदन करतोय हेमंत, आम्ही त्याला आरेकारीनंच बोलत असतो नेहमी, आणि तेच योग्य आहे. त्याचे वडील आणि मी मित्र आहेत, तेव्हा त्याच्यासाठी वेगळं काय बोलावं आपण. तुम्हाला आत्ता कोणीतरी म्हणेल तुमच्यापैकी ज्यांच्याकडे जरा बरं सामर्थ्य आलंय ना, त्यांना ओढून नेणारे पण लोक आहेत. बऱ्याच मोठ्या नावागावाचे लोक आहेत, आपल्यापेक्षा 3 पट अधिक फी घेतात, बाकी सगळंच आपल्यापेक्षा उत्तम आहे. पण तुम्हा सर्वांना जाहीरपणे सांगतो मी की आनंद आणि मी जे काही केलं त्याचं समाधान ते फक्त इथेच मिळेल. म्हणजे इंग्रजांच्या पदरी नोकरी करणं आणि स्वकीयांच्यामध्ये राहून काम करणं यात बरंच काही अंतर आहे. मी काही अधिक आपल्याला बोलावं असं नाही. आम्ही त्याही बाबतीत काही कमी पडणार नाही. लालबावट्याचा मी एक कार्यकर्ता आहे, तेव्हा हे मी सुरुवातीलाच सांगितलं आहे, इथून काही न्यायचं हा आमचा धर्मच नाही आहे, इथून काही घेऊन जाण्यासाठी आम्ही आलोच नाही आहे, आम्हाला द्यायचंच आहे फक्त. बाळासाहेब थोरातसाहेबांच्या बरोबर किसनराव फिरत होतो आमच्याच तालुक्यामध्ये. साहेब सारखं असं सांगायचे की भाऊसाहेबांनी शिकवलं. मी म्हटलं साहेब असं सांगा ना. भाऊसाहेब आपल्याला सांगत होते की इथं आले ना कारखान्यात सुतळीच्या तोडाला पण हात लावायचा नाही. देण्यासाठी यायचं, नेण्यासाठी यायचंच नाही. आमच्यासाठी जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, तुमच्यासाठी सांगत नाही आहे मी, ते आमच्यासाठी सांगतो आहे. आम्हाला इथून काही पण नको आहे, फक्त हे उत्तम रीतीनं चालेल कसं आणि ते चालवणारी माणसं आमच्यासोबत राहतील याची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. ती काळजी घेऊन आम्ही तुमच्या सर्वांच्या बरोबर बोलतो आहे. मी काल एक चांगला सुविचार मला आठवला होता, लिहिला होता, अनिता मॅडमच्या ड्रायव्हरमध्ये तो गेला आहे आत्ता, पण त्याचा आशय तोच होता मी नेहमी तुमच्यासमोर बोलतो तोच, की पुतना मावशीसारखं फार प्रेम दाखवणारे अनेक जण असते, पण जो रागवतो ना तो आपला असतो. जो रागवतो ना त्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम असतं म्हणून तो रागवतो, नाहीतर त्याला काय पडलं एवढं. ती माणसं आपली असतात जी आपल्याबरोबर रागवतात आणि त्याच्या 100 पट अधिक प्रेम पण करतात. पुतना मावशीचं सोंग आणणारे कितीतरी लोक असतात, पण ते खरं प्रेम नसतं. या सगळ्या गोष्टी आज तुमच्याबरोबर या शैक्षणिक वर्षाचा, अजून तुमच्यासाठी शिक्षक म्हटले तर एप्रिल एंड आहे, पण विद्यार्थी म्हटले तर उद्या लास्ट वर्किंग डे आहे. म्हणून मी थोडंसं इतकं तुमच्याबरोबर भावनिक या अर्थानं बोललो. शेवटी फक्त युवा वार्ताच्याबद्दल बोलतो आणि थांबतो. मागच्या वर्षीसुद्धा हा प्रयत्न आम्ही केला होता, पण दुर्दैवानं आम्हाला त्यामध्ये वेळ मिळाला नाही, अवधी मिळाला नाही आणि ते काम आमचं अपुरं राहिलं.
यावेळेला आम्ही आमचे मित्र किसनराव यांना बोलावून घेतलं आणि त्यानं म्हटलं की ह्या वर्षी ते करायचंच आहे. आणि ही संकल्पना मी खरंच सांगतो प्रामाणिकपणे, ही संकल्पना माझी नाही. आमदार सत्यजित तांबे यांनी पहिल्यांदा त्यांच्याकडनं अशा प्रकारचा एक युवा भारताचा अंक तयार करून घेतला. तो अंक आम्ही मॅडम ह्या सर्वांना दाखवला की हा अंक वाचा. या अंकाचं जसंच्या तसं या संकल्पनेचं अनुकरण करू आणि कोणी कॉपी म्हटलं तरी काय हरकत नाही. हा भाऊसाहेब थोरात आणि तांबे साहेबांचाच परिवार आहे, तेव्हा त्यांचा आदर्श घेतला असं होईल, अनुकरण केलं असं होईल, कॉपी केली असं होणार. सत्यजितनं आपल्या आमदारकीच्या काळामध्ये जे जे काही केलं त्याचा सगळा लेखाजोखा ज्या एका युवा भारताच्या अंकामध्ये प्रकाशित करण्यात आला आणि तो किसनराव हासे आणि किशोर आव्हाड यांनीच तो केलेला होता. आपण ती संकल्पना बराचशी बाळगून आज हे सगळं केलेलं आहे. मॅडम त्याच्याबद्दल बरंच बोललेत, तुम्ही ते वाचणार पण आहात, मी आगाऊ फार काही सांगणार नाही. पण माणसांच्या पर्यंत आपण जर जाऊ पाहतोय प्रत्येकाच्या बरोबर संवाद करणं, संभाषण करणं व्यवहार्य पातळीवर आपल्याला शक्य होत नाही आहे, तर आपल्या मनातलं काय आहे हे त्यांच्यापर्यंत आपण सादर करायला पाहिजे. म्हणून ह्या अंकाचा हा सगळा प्रपंच आहे. अजून एक असं आहे की शोएब आहेत इथे, पण आम्ही ज्यांच्यावर MBAच्या 2 स्टाफवर जबाबदारी टाकली होती की आपण सोशल ऑडिट करू, सामाजिक तपासणी करायची. आपण पूर्वी एकदा केलेली आहे, कोरोनाच्या अगोदर बेंद्रे होते तेव्हा केलेली आहे. तो प्रयत्न आपला होता, पण ते ज्यांच्यावर जबाबदारी टाकली तेच पळून गेले, त्याच्यामुळे आम्ही ते काही करू शकलो नाही. तर हे एक सामाजिक ऑडिट, आपण काय केलं हे सगळंच त्यांच्याकडे एकदा द्यायचं आहे, समाजाकडे एकदा द्यायचं आहे, पालकांकडे एकदा ते द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर परत आपण स्कूल सुरू होताना परत सांगणार आहोत की त्या अंकाच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे, त्यामध्ये आम्ही पुढे जाऊन काय करावं असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही आम्हाला लिखित स्वरूपात ते द्या. आमचं काय बरोबर आहे आम्हाला काही सांगू नका, आमचं काय बरोबर कुठे आहोत आणि काय ते मुळीच नको आहे, काय चुकलंय की काय उणीव आहे एवढी फक्त सांगा. अशा प्रकारचं एक सामाजिक ऑडिट पण आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यासाठी सुद्धा हा अंक हा जास्तीत जास्त व्यक्तींच्यापर्यंत आपल्याला पोचवायचा आहे. तुम्हाला तो त्याच्यासाठी काय करावं लागेल आज काय आपण त्याचं प्लॅनिंग करत नाही, आपण मंगळवारच्या नंतर त्याचं प्लॅनिंग करू. पण बसचे जे ड्रायव्हर आहेत त्यांचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे, चतुर्थ श्रेणीचे जे आहेत त्यांचं पण प्लॅनिंग आम्ही करतो आहे. प्रत्येकाला फार अंक आम्ही देणार नाही आहोत, कारण उद्या तुम्ही हे अंक विद्यार्थ्यांच्या करवी पालकांपर्यंत पोचवणार आहात. प्रत्येक युनिट आपल्या उद्या जेव्हा विद्यार्थी घरी जातील तेव्हा त्यांच्या दप्तरामध्ये आपण हा अंक देणारच आहोत. हे काही हजार अंक जातीलच, पण आपल्या हाती जेवढे उरतील ते आपण ज्यांचे विद्यार्थी आपल्याकडं सध्या शिक्षण घेत नाहीत ते त्यांच्यापर्यंत पोचवायचे आहे. हा आपला मनसूबा आहे आणि तो पूर्ण करणं तुमचं काम आहे. तुम्ही काही धावपळ करू नका, लांब जाऊ नका, काही नका. जिथे तुमचं निवास आहे त्याच्या जवळपास 100, 200, 500 फुटामध्ये जिथपर्यंत तुम्हाला तुमचे परिचय असतील की तुम्हाला माहितीतले असतील त्यांच्यापर्यंत ते अंक पोचवा आणि विनंती करा की नाही एवढे वाचा आमच्यासाठी नाही, कारण आम्ही तुम्हाला परत भेटायला येणार आहोत आणि आम्ही मग विचारणार आहोत की सांगा आमचं कुठे चुकतंय का, तुमची काही भूमिका आहे का, तुमची काय आम्हाला काही सल्ला आहे का, हे पण विचारायला आपण जाणार आहोत. तेव्हा हे विचारायला जाणार आहोत तर ज्यांच्याबरोबर पहिल्यांदा जाऊन तुम्ही हातात द्याल, बोलाल, त्यावेळेला त्यांचं नाव, संपर्क नंबर तुमच्यासाठी आवश्यक आहे, तो तुम्ही घ्याल. आणि परत तुम्ही जेव्हा आपलं पुढचं वर्ष सुरू होईल, शैक्षणिक वर्ष, एक नवी मोहीम परत आपण हातात घेऊ, तेव्हा परत त्यांना विचारायचं आहे आपल्याला. पुढचा पण एक जो काही टप्पा आहे तो आपल्यासाठी विशेष मोलाचा महत्त्वाचा टप्पा आहे. हे सगळं आपल्या दृष्टीनं एक असं म्हणून एक मिशन आहे, म्हणून आपलं हे एक अभियान आहे, म्हणून त्याला अभिनव अभियान अशा प्रकारचं नाव आपण दिलेलं आहे. आणि समारोपाकडं जाताना माझ्या आवडीचा विषय आहे तेवढाच फक्त 1 मिनिटात संपून मी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण भाषणात न देता पुढे जाण्याची काही आमची सवय नाही. आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्याबद्दल सुद्धा मी बोलू शकतो,
पण छत्रपतींचा संदर्भ यासाठी घेतोय मी की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा आपल्या प्रत्येक सहकार्याकडं एक मोहीम सोपवायची आणि तो सहकारी मोहीम फत्ते करून आला रे आला, इतिहासाच्या भाषेत फत्ते, आपल्या भाषेत यशस्वी, आला रे आला की त्याचा सन्मान व्हायचा राजगडावर, नंतर रायगडावर. मी फक्त तो एक प्रसंग तुम्हाला सांगितलेला असेल कधीतरी, परत एकदा पुनरावृत्ती झाली तरी समजून घ्या, मला माझ्या भावना महत्त्वाच्या आहेत तेवढं लक्षात घ्या. आग्र्याहून जेव्हा राजांची सुटका झाली, शंभूराजे तर राजांच्या बरोबर राजगडावर आले नव्हते, ते तर उत्तरेला मथुरेच्या बाजूला गेलेले होते. मोरोपंत पिंगळे यांच्या नातलगाकडे ते सुखरूप होते. राजांची दूरदृष्टी किती कमालीची होती की औरंगजेब पाठीमागं लागला तर तो दक्षिणेला पहिल्यांदा पडेल आपल्याकडे, पण शंभूबाळ आपल्याबरोबर नको आहे. मग त्याने ते उत्तरेला जाऊन तिथे गोकुळाच्या बरोबर कोणतं आपलं मथुरेमध्ये मोरोपंत पिंगळेंच्या नातलगाकडे शंभूबाळाला सोपवलं. त्याचं वय किती होतं हो, त्याचं वय डोळ्यापुढं आणा की शंभूबाळाचं वय किती होतं. त्या वयात ते बाळ तिथं सोपवलं आणि परत जेव्हा राजे महाराष्ट्रात आले, राजगडावर गेले, तेव्हा परत एक वार्ता त्यांनी आपल्या मातोश्रींना आऊसाहेबांना सांगितली. आऊसाहेब विचारित होते, शोभा तू आला, शंभूबाळ दिसत नाही, शंभूबाळ दिसत नाही. तेव्हा राजे सांगतायत की शंभू आमच्याबरोबर येताना कमी आला, शंभूबाळ मारलं गेलं, हे जाणीवपूर्वक सांगत होते. विशेष म्हणजे राजगडावर शंभूबाळाचा दशक्रिया विधी पण संपन्न झाला होता. त्याशिवाय तो औरंगजेब गप्प बसणार नव्हता. एकदाचा संभाजी गेला आणि शिवाजी राजगडावर पोहोचला तर तो शोधण्याची मोहीम थांबवी आणि मग संभाजी बाळाला सुखरूप यायला सोपं होईल, यासाठी होतं ते. पण हे कोणालाही माहीत नव्हतं. जेव्हा शंभूबाळासह राजगडावर एक मोठा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजीराजे, तोपर्यंत ते छत्रपती नव्हते पण आपण बोलताना त्या नावानेच बोलतो, राजे प्रत्येकाचं नाव घ्यायचे आणि मग त्यांना सांगायचे की आम्ही तुम्हाला जे काही तुम्ही आग्र्यावरच्या मोहिमेतलं काम आहे, आम्ही तुम्हाला हे देऊ इच्छितो, ते देऊ इच्छितो, ते देऊ इच्छितो. हिरोजी फर्जंत होते, बोल हिरोजी तुला काय हवं आहे, असं प्रत्येकाला विचारित गेले आणि जे जे देता येईल ते देत गेले. आणि शेवटी राहिला तो राजांच्या जवळ मुस्लिम समाजातला मदारी मेहतर, अतिशय कमी उंचीचा, पण जो शेवटपर्यंत राजांच्या सगळ्या देहाची शुश्रूषा करण्यामध्ये कायम तन्मय असायचा, तो मदारी मेहतर. सगळ्यात शेवटी ते विचारतात, मदारी उठा, मदारी आम्ही तुम्हाला काय द्यावं, तुमची इच्छा व्यक्त करा, आम्ही तुम्हाला आज काही देऊ पाहतोय. तेव्हा तो मदारी पण तितक्याच रोखठोक मराठीत सांगतो, नग राज आम्हाला काय बी नका, राजा आम्हाला काय बी नका, आणि द्यायचंच असेल ना राज तर एकच द्या की मी जिवंत आहे तोपर्यंत पायाजवळ तुमची सेवा करण्याची संधी फक्त मला द्या, ह्यापेक्षा मला बाकी काही देऊ नका. तर हे जे काही असतं, एकदा मोहीम फत्ते झाली 1 वर्षाच्या शिक्षणाची, तर तुमच्याबरोबर भरभरून तरी बोललं तर पाहिजे, मन मोकळं करून बोललं तर पाहिजे. आज फक्त तेवढाच एक मनोदय आहे तुमच्याबरोबर बोलावं आणि आज जो काही आपला युवा भारताचा जो अंक आहे त्याचं प्रकाशन करावं, एवढ्याच एका हेतूनं आज आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तुम्ही सर्वांनी मला समजून घेतलं. आमचं आहे जरा बोलायला लागलं की ते थोडंसं पुढे जातं, आम्हाला ते अर्धवट सोडलं की परत मनात राहतं, नाही हे राहूनच गेलं, हे राहून गेलं. बरं, आम्ही काही अगोदर काय बोलायचं म्हणून उठल्यावर काही ठरवत नाही, कुठंतरी एकदा मध्येच घुसतो, सुरुवात करतो, ते पुढं कसं होतं काय आम्हाला माहिती नाही. जेव्हा चुकलं तरी ते आमचंच, काही जर मिळालं तर ते आपल्या सगळ्या परिवारामध्ये आम्हाला जे शिकायला मिळालं त्यातल्या अनुभवाचे ते बोल आपण गृहीत धरावेत. सर्वांच्या प्रती या संस्थेच्या आमच्या सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीनं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. तुमच्या कामाच्या प्रती तुमच्या सर्वांच्या माथ्यावर हात ठेवून तुम्हाला आशीर्वाद देतो आणि असंच पुढे सुयश घेऊन अभिनवचं जे काम आपण करतो आहे, अकोले तालुक्यातल्या ह्या डोंगरदऱ्यात गोरगरिबाच्या लेकरांना इंग्रजीचं आपण ज्ञान देऊन एक नवी संजीवनी त्यांना देतो आहे,
जे आम्हाला पाहताना कितीतरी देशात गेलो की तिथं अभिनवचा विद्यार्थी नाही असा देशच पाहायला मिळत नाही, अशी आपली आजची परिस्थिती आहे. हे आपलं शेवटचं यश कोणतं असेल, शिखरावर आपण ध्वजा फडकवावा, तशा प्रकारचं यश कोणतं तर जगातल्या प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यात अभिनवचा विद्यार्थी पोचला आहे, हे आपलं यश आहे. आणि ते तुमची कामगिरी आहे, तुमच्या सर्वांची ती कामगिरी आहे. हे तुम्हाला श्रेय आहे. ते श्रेय तुम्हाला सर्वांना तुमच्या ओटीत टाकून थांबतो. धन्यवाद. भाऊंच्या मार्गदर्शनानंतर आपण ज्या विशेष कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत ते म्हणजे अभिनव अभियान या विशेषांकाचं प्रकाशन. या विशेषांकामध्ये काय आहे हे तुम्हाला समजल्यानंतर आणि आम्हाला सर्वांना उत्सुकता आहे की या विशेषांकामध्ये काय आहे, तर त्याचं प्रकाशन आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. तर मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी अभिनव अभियान या दैनिक युवा वार्ताच्या विशेषांकाचं प्रकाशन या ठिकाणी करावं. प्रिन्सिपल, मॅनेजमेंट या सर्वांचे विशेष अचिव्हमेंट्स या विशेषांकामध्ये आहेत. त्याचं प्रकाशन या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते आज दिनांक असेल 'प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या मदतीने आज हा अभिनव अभियान हा विशेषांक प्रकाशित झालेला आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि ज्यांच्या विशेष प्रयत्नातून हा विशेषांक प्रकाशित झाला, माननीय किसन हासे सर, आपणास विनंती आहे आपण आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त करावं. दैनिक युवा वार्ताचे संस्थापक व संपादक सन्माननीय किसन हासे सर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत. नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्नेहपूर्वक नमस्कार. मी आज अतिशय आनंदी आहे, अतिशय खरं तर युवा वार्ताला हा अंक करण्यासाठी संधी मिळाली म्हणून आनंदी आहे. पण त्याचबरोबर भाऊंसह तुम्हाला सर्वांचं जे काही दर्शन झालं त्यामुळं सुद्धा अतिशय आनंदी आहे. आज महात्मा ज्योतिबा फुले थोर क्रांतिकारक यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने अभिनव अभियान या अंकाच्या प्रकाशनाच्या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय भाऊ, उपाध्यक्षा देशमुख मॅडम, अल्फोन्सा मॅडम, सर्व स्टेजवरील आदरणीय आणि आपण सर्व बंधू भगिनी. सर, माझा वेळ किती येतो सांगा मला? नाही असं नाही आहे, ते समोर बसलेले आहेत ते त्याने कंटाळून टाळ्या वाजवायच्या अगोदर मी संपव असं सांगा, तो वेळ सांगा मला. खात्रीनं सांगतो की तुम्हाला कंटाळ येईल एवढं आणि असं मी बोलणार नाही. पत्रकार आहे, लिहिण्याची सवय आहे, बोलण्याची कमी आहे. परंतु वैशाल शिक्षण मानचं व्याख्याता आहे पुणे विद्यापीठाच्या आणि 350 मोटिवेशनल लेक्चर्स केलेले आहेत. तर तो विषय इथे सांगण्याचा नाही. मला भाऊ आता कशी सुरुवात करावी असा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण तुम्ही इतके छान विषय सांगितलेले आहेत. पण मोजून 1-2-3 पॉईंट्स सांगून मी थांबणार आहे, कारण वेळ बराचसा झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी भाऊसाहेब थोरातांचं स्मरण केलं, लढ्याचं स्मरण केलं.
आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या आदेशानं जे काही हे विश्व उभं केलेलं आहे, हे खऱ्या अर्थानं मला आता तुमच्यामध्ये भाऊसाहेब थोरात दिसत आहे, याचा एक आनंद आहे आणि तो मी व्यक्त करतो. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणी उभा, एका जनार्दनी एकपणी उभा, चैतन्याची शोभा शोभतशी. ही चैतन्याची शोभा आहे. मला आनंद याचा झाला की हे समोर बसलेले हे सर्व चेहरे चैतन्यमय आहेत. ते तपश्चर्याने आहे, संघर्षाने आहे आणि समन्वयाने सुद्धा आहे. 3 महिन्याचा पगार राहिला नाईलाज आहे, पण भाऊंनी कार्यक्रम का पुढे आणला, का पुढे ठेवला? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तुम्हाला पगार न देता त्यांनी कितीही तळमळून सांगितलं असतं तरी मित्रांनो तुमचे चेहरे फुलले नसते. पण मी भाऊंनी या दैनिक वार्ताचा विषयांक केला, मला संधी दिली म्हणून मी आणखीन काही वेगळं किंवा अवास्तव बोलेलं असं नाही. पण जे वास्तव बोलेल ते तुम्हाला सुद्धा निश्चित खात्रीनं पटेल अशी माझी खात्री आहे. भाऊंच्या आनंदाच्या, सुखाच्या प्रसंगाचा जसा मी साक्षीदार आहे, तसाच दुःखाचा आणि संघर्षाचा सुद्धा साक्षीदार आहे. मला चांगलं आठवतं आहे की प्रवरा पॅकरची उभारणी करत असताना जो अपघात झाला भाऊ आणि जो ब्रेक लागला, परंतु तुम्ही थांबले नाहीत. प्रवरा पॅकर्स नाही चालवता आलं, तुम्ही थांबला नाहीत. खांडगे सर फार दिवस आपल्यावर राहिले नाहीत, तुम्ही थांबला नाहीत. एकाच वर्षात आईवडिलांचं निधन झालं, तुम्ही थांबला नाहीत. आणखीन एक असा अपघाताचा प्रसंग आला, तिथंही तुम्ही थांबले नाहीत. कारण तुम्ही भाऊसाहेब थोरातांचे शिष्य आहात. भाऊसाहेब थोरातांच्या आदर्शानं तुम्ही वाटचाल करीत आहात. आणि म्हणून तुम्ही आता जे मनोगत केलं ना, ते पालकाचं मनोगत होतं, ते आईचं मनोगत होतं, ते एका तपस्व्याचं मनोगत होतं. असं सांगण्याचं कारण असं आहे, 92 साली सुरू झालेलं अभिनवचं रोपटं आज ज्या वृक्षात रूपांतर झालेलं आहे. आम्ही येत असताना असा एक प्रसंग झाला की आम्ही जवळ आलो आणि इथली मुलं सुटली सर्व, आणि आमची गाडी त्या बसमध्ये अडकली. पण तेव्हा मी बघितलं किती मुलं किती मुलं किती मुलं आणि किती माणसं या ठिकाणी आहेत. आणि भाऊ नेमके तिथं होते, त्यांची गाडी कधी तुमच्या पाठीमागेच आमची गाडी असेल तेव्हा. पण मी असा मला स्मरण झालं, श्रीमद भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. तू थोडं जर मी विनंती करतो 11वा अध्याय वाचो, म्हणजे विश्वरूप काय असते तुम्हाला समजेल. आणि ते दाखवल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की अरे तू माझ्या सगुण रूपाची जी उपासना करत होता ती सत्य आहे. माझ्या विश्वरूपाच्या दर्शनात तू आला तर तुला काहीही करताच येणार नाही. भाऊ मी तुम्हाला खरोखर नमन करतो, नमस्कार करतो, कारण आम्ही फक्त तुम्हाला सगुण स्वरूपात बघत होतो. हे मधुकर नवले साहेब आहेत, हे भाऊ आहेत. पण जे बघितलं प्रचंड, किती व्याप,
किती व्याप आणि किती व्याप. मित्रांनो, मी बोलताना एक मुद्दा आणखीन मांडला होता. खरं म्हणजे आम्ही राजापूरचे सर्व कॉम्रेड कम्युनिस्ट आहोत आणि त्यांची आणि आमची नाळ एकच आहे. भाऊसाहेब थोरातसुद्धा कम्युनिस्ट होते, परंतु कर्माचा जो सिद्धांत आहे तोच कम्युनिस्ट पक्षाचा सिद्धांत आहे. आणि त्या कर्माच्या सिद्धांतानुसार ज्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतले आणि या समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या भल्यासाठी सद्यस्थितीला काय महत्त्वाचं आहे ते करणं म्हणजे कम्युनिझम, ते करणं म्हणजे अध्यात्म, ते करणं म्हणजे कर्मसिद्धांत. आणि तो तुम्ही या ठिकाणी करीत आहात याचा आम्हाला तर अभिमान आहेच. पण या संकुलातून ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि ते सज्ञान झालेले आहेत, समाजात आहेत, त्यांनासुद्धा अभिनव परिवाराचा फार मोठा अभिमान आहे. दैनिक युवा वार्ता, माझे मीडियाचे सहकारी मित्र इथं बसलेले आहेत. 1-2 मिनिट तुमच्या समोर मी घेणार आहे. त्याचं कारण असं महत्त्वाचं आहे. सकाळचे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांचं आत्मचरित्र मी वाचले, दिवस असे होते. त्यातून जी मला प्रेरणा झाली की अरे पत्रकारिता करायची असेल ती समाज हिताची करा, प्रबोधनाची करा, परिवर्तनाची करा, समन्वयाची करा, की ज्या पत्रकारितेतून कुणाचं तरी सतत भलं होत राहील. ही समन्वयाची पत्रकारिता करत असताना जेव्हा आमच्याकडे अशा संधी आल्या, आम्ही अशा अनेक विषयांक घेत भाऊ, किमान 100च्या पुढे असे विशेषांक आहेत. पण अभिनव संकुलानं आम्हाला ज्या पद्धतीनं समोर आणलं, सन्मानित केलं, तो अतिशय आनंददायी प्रसंग आहे. आणि मी त्या प्रसंगी आणि त्यामुळे अतिशय आनंदी आहे असं मी सुरुवातीला म्हटलं होतं. तुम्ही अतिशय समृद्ध आहात, श्रीमंत आहात असा उच्चार मी करतो. मला पूर्ण कल्पना आहे, तुमच्या पगाराचे स्केल पण माहीत आहे, तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्या पण माहीत आहे. तरी मी म्हणतो तुम्ही समृद्ध आहात, श्रीमंत आहात. याचं कारण मानवी मनाचा जर कोणी अभ्यास केलेला असेल तर हे मानवी मन एवढं शक्तिशाली आहे की मित्रांनो, त्या शक्तीतूनच छत्रपती शिवाजी महाराज घडले, त्या शक्तीतूनच भाऊसाहेब थोरात घडले आणि त्या शक्तीतूनच अभिनव संकुल उभं राहिलं. हे मन तुमच्याकडे पण आहे. मी उल्लेख करण्याचं कारण असं महत्त्वाचं आहे, तुम्ही जे काम स्वीकारलेलं आहे, तुम्ही जी जबाबदारी स्वीकारलेली आहे, हे ईश्वराची सेवा आहे. मी बोलताना भाऊशी बोलतो, मुद्दाम उल्लेख करतो तुमच्याशी. जे मी असं म्हटलो की एक 30 वर्षापूर्वीचं राजकारण, समाजकारण, त्यामधले नेते, त्यांचे विचार, समाज बांधणी हे आता राहिलं नाही. आणि हे जर नसेल तर उद्विग्न झालेला समाज, उद्ध्वस्त झालेला समाज हा कधी प्रगती करू शकत नाही. न पेक्षा आम्ही ज्या काही बातम्या छापतो आणि तुम्ही ते काही वाचता, भयानक स्वरूपात आपल्याला त्याला सामोरं जावं लागत आहे. लहान मुलांमधील टी व्हीचा आणि मोबाईलचा वेळ असेल, तरुण पिढीमधील पॉर्न वेबसाईट्स आणि त्याच्या गुन्ह्यांचं प्रमाण असेल, वेगळ्या आजाराच्या विळख्यात सापडणारी तरुण पिढी असेल, मैदानापासून बाजूला गेलेली तरुण पिढी असेल. मित्रांनो, ह्या साऱ्या अडचणींचं भान ठेवून भाऊ तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी श्रीमंत आहात. मला आज एक खंतही भाऊ व्यक्त करतो. आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं सेंटर इथं सुरू केलेलं आहे असं मला समजलं. मिस्टर काय ते अगोदरचे MBAचे होते ते नाही, सेंटर आहे पण ते माझे मित्र होते ना, ते आता इकडं कुठं आले संगमनेरला.
बेंद्रे सर, खरं म्हणजे मीडिया हा सेल जर आपण डेव्हलप करू शकलो, तुमची इच्छा असेल तर आम्ही त्याच्यामध्ये सहकार्य करू शकू. आपलं सेंटर आहे इथं मुक्त विद्यापीठाचं. इतकी ताकद आहे, इतकी विविधता आहे का आम्ही हा अंक केवळ तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये देत नाही, याची सॉफ्ट कॉपी केली, फ्लॅप बुक तयार केलं याच्यावर, तुम्हाला सहज ते पानं उलटून बघता येईल. खरं म्हणजे आमची इच्छा होती ते दाखवायचं, पण ते थोडं वेळ कमी होता आपल्याला. त्याचं QR कोड आम्ही तुम्हाला दिलेला आहे, त्याच्या लिंक्स तुम्हाला दिलेल्या आहेत. असं तंत्रज्ञान आपल्या अभिनव विद्यार्थ्यांना जर आपण देऊ शकलो तर त्यामध्ये सुद्धा अतिशय चांगले पत्रकार, समाजसेवक आणि नेते निर्माण होतील अशी एक अपेक्षा आजच्या प्रसंगी व्यक्त करतो. शेवटी तुम्ही आम्ही या समाजाचे जबाबदार, कर्तबगार आणि रुबाबदार घटक आहोत. अशी आपली भावना असेल तरच जबाबदार, रुबाबदार आणि कर्तबगार समाज घडेल, की जो समाज त्या त्या कालासाठी एक आदर्श निर्माण करतो, की जे छत्रपतींनी निर्माण केलेलं आहे, जे महात्मा फुलेंनी निर्माण केलेलं आहे. अशा आदर्शांचा वारसा सांगत असताना भाऊ तुम्ही अध्यात्माचा उल्लेख केला, त्याचा मला फार आनंद झाला. तुम्ही अध्यात्म आहातच. प्रत्येक धर्माचा माणूस हा मनामध्ये सश्रद्धा असतोच. तो ख्रिश्चन असेल तर बायबल त्याच्या मनात असतं, तो मुस्लिम असेल तर कुराण त्याच्या मनात असतं, जो हिंदू असेल तर त्याच्या भगवद्गीता मनात असते. परंतु दुर्दैवानं घरातला देव रस्त्यावर आला, मनातला धर्म हा राजकारणात आला आणि चित्र जरा थोडं असं गढूळ झाल्यासारखं वाटायला लागलं. त्याचं कारण असं सांगतो, आम्ही मुस्लिम आहोत, आम्ही ख्रिश्चन आहोत, आम्ही हिंदू आहोत, हिंदू खतरे में है, दुसरं काय इस्लाम खतरे में है. नाही मित्रांनो, तुम्ही जर असे वागत राहिले तर भारत खतरे में है. आणि या भारताची एकता टिकवण्यासाठी अध्यात्म हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचा उल्लेख तुम्ही केला. माझ्याकडे शेवटी संतांच्या विचारांचा वारसा आदर्श घेऊन आम्ही काम करत असताना एक अभंग आपल्या सर्वांसाठी आणि भाऊंसाठी सांगून मी थांबणार आहे. तत्पूर्वी माझे सहकारी किशोर आव्हाड, उपाध्यक्षा डॉक्टर जयश्री मॅडम आणि त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. माझा मुलगा आहे सुदीप, तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो. तो थोड्या दिवसात डॉक्टरेट होतो आहे, परंतु तो ME कम्प्युटर आहे आणि इंजिनिअरिंगला 8 वर्ष त्यानं प्राध्यापक म्हणून काम केलं. आता आमच्या कंपनीत काम करतो. त्या मुलानं मॅडम कमीत कमी 6-7 दिवस नॉनस्टॉप BCला काम करून जेव्हा पहिला अंक तुमच्याकडे दिला, दुसरा तिसरा किशोरनं तुमच्याकडून करेक्शन करून घेतला, तर त्या किशोर मॅडम आणि तुमचं मी आभार व्यक्त करतो ते यासाठी की भाऊनी ज्या पालकत्वाच्या भावनेनं सांगितलं, तर मी त्यांचा सहकारी म्हणून उल्लेख करतो की त्यांनी याच्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्यांना हे धन्यवाद. आणि मला असं वाटतं की हा अभंग तुमच्या माझ्यासाठी आणि भाऊंच्यासाठी आहे. आपुल्या हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. 4 ओळी ह्या भाऊंसाठी आहेत. भाऊंच्या आईवडिलांची मला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं मी समाधान बघितल्यानंतर ह्या ओळी नक्कीच आहे की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचं हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. या ठिकाणी गीता भागवत काय आपल्यासाठी? आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं शिकवणं, त्यांच्यावर अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार करणं, त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचा नागरिक घडवणं हे अखंड चिंतन विठोबाचे.
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. म्हणजे कुणाची? आम्ही परमेश्वराला विनंती करतो, तुका म्हणे घड म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा प्रकारचं भाग्य आम्हाला लाभलं. तुम्ही मिळून दिलं, बोलण्याची संधी दिली, आमचा सन्मान केला, युवा वार्ताला संधी मिळाली. तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद. पण खूप सुंदर वक्ते आहेत, खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल सरांचे धन्यवाद. आणि कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे जात असताना आभार प्रदर्शनासाठी मी अभिनव सिनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्य कुसुमाक्षर मॅडम यांना विनंती करतो. आदरणीय भाऊंच्या संकल्पनेतून अभिनव अभियान या अंकाचे व्यासपीठावर आत्ताच उद्घाटन सोहळा संपन्न झाला. खऱ्या अर्थाने अभिनव अभियानाची सुरुवात ही 1992ला झालेली आहे, परंतु आज शैक्षणिक वर्ष 25-26ची जी आपण तयारी करत आहोत त्या अभियानाचे आज तुम्ही आम्ही साक्षीदार ठरलेलो आहोत. या प्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊ, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर जयश्री देशमुख मॅडम, संस्थेच्या सहसचिव प्राचार्या आदरणीय अल्फोन्सा मॅडम, आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला हा अंक उपलब्ध करून दिला वेळेत ते दैनिक युवा वार्ताचे संपादक सन्माननीय किसनराव हसे साहेब, जाहिरात प्रिंट मीडिया विभागात कार्यरत असणारे किशोरराव आव्हाड, मॉडर्न हायस्कूलचे प्राध्यापक नवले सर, प्राचार्या स्मिता पराड मॅडम, प्राचार्या राधिका मॅडम, प्राचार्या तिलोत्तमा मॅडम, IMBA विभागाचे विभाग प्रमुख शेख सोयब सर, ग्रंथालय विभाग प्रमुख मनीषा आभळे मॅडम, IT विभागाच्या विभाग प्रमुख स्मिता पुंड मॅडम आणि तुम्ही सर्वजण, या सर्वांचे मी अभिनव परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या अनुमतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद.